राधानगरी विधानसभा मतदारसंघातील लोक आजी माजी आमदारांच्या कार्यशैलीला कंटाळले आहेत। या मंडळींनी गेली 20 वर्षे फक्त स्वतःची घरे भरली आहेत। सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखाशी त्यांचे काहीही घेणे देणे नाही। पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा ही त्यांच्या राजकारणाची पद्धत आहे। माझ्याकडे या निवडणुकीत कोणताही मोठा नेता नाही, पण सर्वसामान्य स्वाभिमानी जनता जनार्दन माझ्या सोबत आहे। ही जनताच या 2 प्रस्तावित आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करून मला अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत पाठवतील असा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार AY पाटील यांनी सरवडे तालुका राधानगरी येथील बाजारपेठेत जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला। प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाजीराव पाटील हे होते। स्वागत RPIचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव कांबळे यांनी केले। याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भूदरगड तालुका अध्यक्ष संतोष मेंगाणे म्हणाले की यावेळी आम्ही भूदरगड वासियांनी राधानगरीचा पैरा फेडण्याचे ठरवले असून ही संधी आपल्याला 25 वर्षांनी मिळालेली आहे। याचा पुरेपूर लाभ उठवत अभ्यासू स्वच्छ प्रतिमा असलेल्या AY पाटील यांना जनतेचा आमदार करूया। यावेळी विवेकानंद पाटील, ओंकार पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले। AY पाटील यांनी सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील दूधगंगा काठावरील गावामध्ये पदयात्रा व कोपरा सभेद्वारे मतदारांशी थेट संवाद साधला। आजरा तालुक्यातील आनंदराज आंबेडकर प्रणित रिपब्लिकन सेनेचा 16 शाखांनी AY पाटील यांना पंडेवाडी येथे प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिलाय। यामध्ये तालुकाध्यक्ष विजय कांबळे, गोपाळ वनाळकर, नंदकुमार कांबळे, अविनाश कांबळे, साधना जाधव, पांडुरंग नवाल, सतीश नावलकर, एकनाथ जाधव, शामराव कांबळे, सुभाष कोरवी, दीपक लोखंडे या कार्यकर्त्यांचा समावेश होता। यावेळी राजू कवडे, DB पाटील, नेताजी पाटील, शिवाजी पाटील, भगवान पातळे, अमर पाटील, युवराज वारके, मानसिंग पाटील, तानाजी काटकर, RD साठे, तुकाराम पाटील, शिवाजी हरी पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन गणेश लोळगे यांनी केले तर आभार नामदेव मुसळे यांनी मांडले आहेत। माझं काय हाय काय नाही त्या सौद्यामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि काय हाय ते नाही तुम्हाला 23 तारखेला मतमोजणी दिवशी बघा संतोष मेघाण्यानं सांगितलं। बुधवारच्या आजऱ्याची मतमोजणीच करायला लागायची नाही, राधानगरीचाच निकाल लोकांनी ठरवून ठेवलंय यावेळी राधानगरीचा आमदार करायची, राधानगरी अस्मिता जपायची, राधानगरीचा स्वाभिमान जपायचा। राधानगरीकरांच्या अनेक विकासाच्या कल्पना, मतदारसंघातल्या सुद्धा अनेक लोकांच्या विकासाच्या वेगळ्या कल्पना आहेत। म्हणजे मतदारसंघाचा विकास झाला नाही, अनेक विकासाचे प्रश्न आहेत, विकासाच्या कल्पना वेगळ्या आहेत। या तालुक्याला रोजगार निर्मिती नाही, एखादा उद्योग या आमच्या तालुक्यामध्ये उभा आपण 20 वर्षामध्ये दोघे करू शकला नाही। आग्र्यामध्ये ती अवस्था तुम्ही करून ठेवलेली आहे। मला तुम्ही आमदार करा, त्या राधानगरीमध्ये 1-2 मोठे उद्योग उभा केल्याशिवाय राहणार नाही। त्या तरुणाच्या हाताला काम केल्याशिवाय हे माझं उद्याचं विजन आहे। बिजली कारखान्याला नोकरी द्यायचं माझं विजन नाही, कुणाला कंत्राट द्यायचं माझं विजन नाही। माझं विजन या तालुक्यातल्या, या मतदारसंघातल्या प्रत्येक माझ्या तरुणाला, प्रत्येक कुटुंबातल्या तरुणाला, शिकलेल्या तरुणाला त्याच्या हाताला काय मिळालं पाहिजे, हाताला रोजगार मिळाला पाहिजे, ही भूमिका मला उद्याच्या काळामध्ये तुमची आहे। शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत। आता सगळ्याच पक्षाचे नेते सांगतायत, मी 30-40 वर्ष आहेत निवडण्यात आला त्यावेळेला संपला ना विषय। आणि ही जी गर्दी बघितली आहे, ही गर्दी कशाची होतं काय, उद्याच्या काळात ताकदीनं मुंबईत जायचं आहे आपल्याला आणि राधानगरीचा बुलंद आवाज आपण राधानगरीत पोहोचवणार आहोत। सरवड्यात आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा या निमित्तानं व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय AY साहेब, सोबत सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थानं आशीर्वाद द्यायचा म्हणून हजर असलेले आपल्यासारखे सर्व मान्यवर, युवा सोबती, पत्रकार, छायाचित्रकार, मान्यवर, नेते, विभागातले विविध घटकातून आलेले बाबुरावजी पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे काँग्रेसचे नेते प्रभाकर पाटील, भूदरगडचे संतोष मेघाणे।
दूधसागर न्यूजसाठी सरवडेहून मुख्य संपादक महेश पाटील व कार्यकारी संपादक अविनाश तराळ।